शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरातील महापालिकेच्या दत्तू खलिफा व्यायामशाळा परिसरात छापा टाकून पोलिसांनी दुचाकीच्या डिक्कीतून सुमारे 20,000 रुपये किमतीच्या गांजाच्या 117 पुड्या जप्त केल्या। या प्रकरणी अमोल मदन सदाफुले यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीने त्याची दुचाकी घेऊन उभा होता। दुचाकीची झडती घेतली असता डिक्कीत गांजाच्या पुड्या मिळून आल्या असे फिर्यादीत म्हटले आहे। अहिल्यानगर तालुक्यातील शेंडी परिसरात असलेल्या एका विहिरीत अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून ही आत्महत्या की घातपात याचा पोलीस तपास करीत आहेत। याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मात्र ज्या क्षेत्रात मृतदेह आढळून आला ती जागा एका राजकीय नेत्याची असल्याचं स्पष्ट झालं आहे। अहिल्यानगर शहरातील नगर मनमाड रस्त्यावर एका रसवंती चालकाला तिथे गाडा लावू नको म्हणत वस्तारा दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी घडली आहे। याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत कुमार काशीनाथ शिंदे, राजेंद्र काशीनाथ शिंदे, संदेश मोहिते यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या माईवाडा परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली। यावेळी अहिल्यानगर शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपसरे, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्यासह मोठा फौजफाटा या परिसरात तैनात करण्यात आला होता। अहिल्यानगर शहरातील चांदणी चौकात वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनांवर शहर वाहतूक शाखेच्या पथकाने 70 वाहनांवर कारवाई केली आहे। लायसन्स सोबत न बाळगणे, ट्रिपल सीट वाहनास नंबर प्लेट नसणे, फॅन्सी नंबर प्लेट तसेच वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलणे याबाबत कारवाई करण्यात आली आहे। वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली। या कारवाईत सुमारे 1,50,650 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।